नमस्कार मंडळी. गाव शिवार कथायन या यूट्यूब चॅनलवरील कथा आपल्याला आवडत असतील आणि अद्याप हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मंडळी. कथेचं नाव आहे भूताचा बाप आणि लेखक आहे राजन कोनोडेकर. काय की रो आबा गाई की जेव्हा बघील तेव्हा नुसता तापत्रीत असतोस, सारखी दांदल. अगा ये वाईच गप्पा हान, बिडी बिडी वड आणि जा की घरला शिस्तीत. गावंदर पांदीच्या तोंडाला टीएल पाटलांचं घर. त्यांच्या शेड जोत्यावर समोरच्या अंगणात उमद्या चांडाळ चौकडीच्या गप्पांचा फड असा रंगात यायचा. नवीन लग्न झालेली चांगला 9-10 वाजेपर्यंत टाइमपास करायचे. भांडी कुंडी आवरून बायकोनं अंथरून टाकलं की डायरेक्ट लवंडायलाच जाणार. या टोळक्यातल्या भिव्या कल्याणकरनं केरो आबाला टोकलं. तसा केरो आबा थबकला. डोक्यावरची मक्याची पेंडी खांद्यावर घेऊन तो टीएल बापूंच्या अंगणात आला. धाप दिशी पेंडी टाकून म्हणाला, बोला खासगाडीच्यानं का हाक मारली सा? अगं रोज आम्ही जेवून खाऊन इथं गप्पा हाणीत बसताव तेव्हा तू 8-8:30च्या वक्ताला अंधारातनं मळीच्या शेताकडे येताना दिसतोस. होय, तुमच्या बाचं काय जातंय? अगं तसं नवं की रो आबा. समजावणीच्या सुरात श्यामा बिरमोळे शास्ती भरू लागला. हे बघ केरो आबा, तू दिवसभर मक्याची रखवाली करतो का नाही? होय. मग आता तू आल्यावर कोण असते रखवालीला? रात्रीचं मक्का कापून नेल्यावर तू काय करणार? बिडीचा धूर सोडीत म्हारत्या चौघड्यानं प्रश्न उपस्थित केला. म्हारत्या, माझा वाघ असतोय रातभर राखण करायला. वाघ? चिखलाचा का लाकडा जागा? शिवऱ्या कोकाट्यानं कुचेष्टेनं चिमटा काढला. ते कळल कधीतरी जाशीला आणि जीवाला मुक्षीला.